वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम कृष्णवे नमः. सगळ्यांना माझा मनापासून नमस्कार. श्रीकृष्ण अवताराच्या पुढच्या भागामध्ये आपण येत आहोत. पुढचा भाग आपण बघत आहोत. कालच्या भागामध्ये आपण बघितले की ज्या यादव कुळामध्ये स्वतः भगवान श्रीकृष्ण जन्माला आले होते, जे कुळ पराक्रम सामर्थ्य आणि वैभवासाठी प्रसिद्ध होते, त्याचाच अंत कसा काय आणि का झाला असेल यावर आपण काल विचार करत होतो. त्याच्या पुढच्या भागात आपण बघणार आहोत यामध्ये जीवनाचे खूप मोठं सत्य लपलेलं आहे. श्रीकृष्णाच्या उपस्थितीमुळे यादव कुळ अत्यंत शक्तिशाली झालेले होते. ही सगळी श्रीकृष्णांची कृपा होती. त्यांच्याकडे अमाप संपत्ती होती, सामर्थ्य होते, प्रतिष्ठा होती. पण हळूहळू या सगळ्या गोष्टींच्या बरोबर सगळ्या यादव कुळांमध्ये सगळ्या व्यक्तींमध्ये अहंकार वाढायला लागलेला होता. जेव्हा माणसाकडे शक्ती येते तेव्हा त्याची खरी परीक्षा सुरू होते. सत्ता, शक्ती, सामर्थ्य, पैसा हे ज्या वेळेला येतं त्यानंतर त्याची खरी परीक्षा सुरू होते. म्हणजे त्याचे पाय, आपण साध्या भाषेत बोलायचं म्हणलं तर, पाय जमिनीवर राहतायत का नाही हे त्यानंतर कळायला लागतं. गरिबीमध्ये नम्र राहणं खूप सोपं आहे, पण वैभवामध्ये ज्या वेळेला सामर्थ्य, सत्ता आणि वैभव येतं त्यानंतर मात्र जर तुमच्यामध्ये नम्रता आली तर मात्र खरंच तुम्ही तुमच्या मनावर विजय मिळवला असं म्हणावं लागेल. पण बऱ्याच वेळेला हे होत नाही. नम्र राहणं, ज्यावेळेला वैभव, सत्ता, सामर्थ्य येतो त्यावेळेला नम्र राहणं कठीण असतं. कारण संपत्ती, सत्ता, यश प्रत्येक वेळेला, अनेक वेळेला माणसाला स्वतःच्या मर्यादा विसरायला लावते. एक प्रसिद्ध प्रसंग आपल्याला माहितीये की ज्यामुळे यादव कुळाचा नाश झाला, तो सगळ्यांना माहिती आहे प्रसंग. काही तरुणांनी, यादव कुळातल्या काही तरुणांनी ऋषींची थट्टा केली आणि त्यांनी विनोदाच्या नावाखाली ऋषींचा अपमान केला आणि त्यातून त्यांना शाप मिळाला आणि त्या शापातूनच पुढे यादव कुळाच्या विनाशाचे कारण निर्माण झाले. ही सगळी कथा आपल्याला माहिती असल्यामुळे मी ती परत कथा आपल्याला सांगणार नाहीये. या प्रसंगाचा अर्थ फक्त एवढाच नाही घ्यायचा आहे आपल्याला की ऋषींचा अपमान करू नये, ऋषींचा अपमान केला की त्यांच्याकडून शाप मिळतो आणि विनाश होतो, फक्त हा एवढाच अर्थ नाही घ्यायचा. तर याच्यातून आपल्याला एक गहन अर्थ घ्यायचा आहे की ज्यांच्या जीवनातली नम्रता संपते त्यांच्या पतनाची सुरुवात हळूहळू झालेली असते. आजच्या काळामध्ये आपण कलियुगामध्ये पण हेच बघतो. एखादी व्यक्ती यशस्वी होते, लोक तिचं खूप कौतुक करायला लागतात. तिला वाटायला लागते की आता मला कोणी काहीही शिकवायचं नाही. माझा अनुभव जो आहे किंवा मी जे ज्ञान घेतलेलं आहे ते इतकं आहे की मला आता कोणाकडूनही काही शिकायची गरज नाही. आणि ती व्यक्ती अनुभवी असलेल्या लोकांच्याकडून देखील त्यांचे अनुभव ऐकून स्वतःमध्ये प्रगती करणं बंद करतं. एवढा अहंकार त्या व्यक्तीमध्ये वाढलेला असतो. कारण लोकांचं कौतुक बऱ्याच वेळेला खोटं पण कौतुक असतं, खरंही असतं आणि त्याच्या दुपटीने खोटं पण कौतुक असतं. पण ते कौतुक त्या यशस्वी व्यक्तीला ते खरं वाटायला लागतं आणि ज्या वेळेला कुणी अनुभवी व्यक्ती त्यांना ते सांगायला लागते की त्यांच्या अनुभवातून अजून यश तुम्हाला मिळू शकेल म्हणून माहिती द्यायला लागते किंवा सल्ले द्यायला लागते, त्यावेळेला ते ऐकणं त्या व्यक्तीचं बंद होतं. आणि मग काय व्हायला लागतं की हळूहळू त्या यशस्वी व्यक्तीचे निर्णय चुकायला लागतात. कारण अहंकार आलेला असतो मनामध्ये आणि अहंकार आल्यानंतर कधी कधी अविवेकाने निर्णय घेतले जातात आणि एक दिवस सगळ्यांच्या किंवा त्या व्यक्तीच्या किंवा त्या व्यक्तीसारख्या अनेक, ती प्रतिनिधी म्हणून आपण म्हणतोय ती व्यक्ती, असे अनेक लोक असतात. समस्या बाहेरून नाही, त्यावेळेला त्या व्यक्तीच्या किंवा त्या लोकांच्या लक्षात येतं की ही समस्या जी आलेली आहे ती बाहेरून आलेली नाही आणि ती एकदम आलेली नाही, तर ती आपल्या स्वतःच्या अहंकारातून निर्माण झालेली आहे आणि ती हळूहळू निर्माण होत
तिचं रूप आता विक्राळ रूप झालेलं आहे. हे ज्या वेळेला जास्त प्रॉब्लेम्स किंवा जास्त समस्या निर्माण होतात त्यावेळेला लक्षात होतं. यादवांच्या अंताचा आपल्याला कर्माचा सिद्धांत हेच समजावून सांगतो. प्रत्येक आपल्या कृतीचा परिणाम असतो. लहानशी चूक दुर्लक्षित केली तर ती मोठ्या परिणामाला कारणीभूत ठरते. बऱ्याच वेळेला आपल्याकडून अशा चुका होतात. छोटीशी चूक म्हणून आपण तिच्याकडे दुर्लक्ष करतो, पण भविष्य काळामध्ये तिचे खूप मोठे परिणाम आपल्याला भोगावे लागतात. जसे एका छोट्याशा बीजातून मोठे झाड निर्माण होते, तसे छोट्याशा विचारातून छोटासा चांगला विचार असला तरीही मोठी कृती जन्माला येते, किंवा छोटासा चुकीचा विचार असेल तर मोठ्या वाईट परिणामाला पण तोंड द्यावं लागतं. म्हणूनच विचार, वाणी आणि कृती यामध्ये कायम शुद्धता ठेवली पाहिजे. या प्रसंगातली आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे श्रीकृष्ण स्वतः सर्वशक्तिमान असूनही त्यांनी यादवाचा विनाश थांबवला नाही. याचा अर्थ आपण नेहमी समजून घेतला पाहिजे. म्हणूनच मी आपल्याला सांगितलं की आपण श्रीकृष्णाच्या चरित्राकडे कधीही एवढ्या बारकाईने बघितलं नाही. आता मात्र आपण खरंच प्रत्येक गोष्टीकडे बघायला पाहिजे. श्रीकृष्ण सर्व शक्तिमान होते, स्वतः परमेश्वर होते, अवतार होते परमेश्वराचा. ते थांबवू शकले असते ना विनाश, थांबवू शकले असते, घडू दिला नसता त्यांनी विनाश, पण त्यांनी तो थांबवला नाही. याचा खूप मोठा अर्थ आपल्यासाठी आहे. भगवंत प्रत्येक वेळेला बाहेरची परिस्थिती बदलतील असे नाही. ते कधी कधी आपल्याला आपल्या कर्माचे परिणाम समजून घेण्याची संधी देत असतात. तुमच्या कर्मामुळे तुम्हाला हे भोगावे लागते हे तुम्हाला ते दाखवून देतात. कारण प्रत्येक वेळेला जीवनामध्ये शक्ती असून चालत नाही, विवेक आणि संयम पण त्या जोडीला तुमच्या जवळ असणं नितांत गरजेचं आहे. आजच्या कलियुगातील माणसासाठी हा प्रसंग अत्यंत महत्वाचा आहे. आज माणसाकडे माहिती खूप आहे, पण साधने खूप आहेत, सुविधा खूप आहेत, पण जर त्यांच्याकडे नम्रता नसेल तर हे सगळं सोयी, सुविधा, माहिती हे सगळं त्यांच्या विनाशाचं कारण ठरू शकतं. आपण अनेक असे उदाहरणं बघितलेले आहेत. तंत्रज्ञानाचा गैरवापरामुळे विनाशाकडे गेलेले अनेक लोक आपल्या अवतीभोवती आहेत, किंवा अनेक उदाहरणं आपल्या बघण्यामध्ये आहेत. ज्ञान आले म्हणून कधी गर्व करू नका, पैसा आला म्हणून कधी इतरांना कमी समजू नका, पद मिळाले म्हणून कधी माणुसकी सोडू नका. कारण काळ कोणालाही एका स्थितीमध्ये कायम ठेवत नाही. श्रीकृष्णाच्या जीवनातला प्रसंग आपल्याला हेच सांगतो की परमेश्वराची कृपा मिळाली म्हणून कधीही अहंकार वाढवायचा नाही. माझ्यावर परमेश्वराची कृपा आहे, मला साधना मी करतो किंवा करते, त्याच्यामुळे मला बऱ्याच अशा अनुभूती आलेल्या आहेत म्हणून अहंकार देखील वाढवायचा नाही. उलट तुम्हाला परमेश्वराचा आशीर्वाद मिळालाय, त्याचा कृपा प्रसाद मिळालेला आहे, म्हणून तुमच्यामध्ये नम्रता अजून जास्त वाढली पाहिजे. ज्याला आपल्या सामर्थ्याचा अभिमान वाटतो तो स्वतःची कमजोरी कधीच ओळखत नाही. पण ज्याच्या मनामध्ये नम्रता असते त्याच्यावर परमेश्वराची कृपा कायम असते. आज आपण स्वतःलाच एक परत प्रश्न विचारूयात. माझ्या जीवनामध्ये असे कोणते यश आहे की ज्याने मला अहंकार निर्माण झाला आहे? यश असेल आपल्या जीवनामध्ये, किंवा एखादा आपण पद मिळालेले असेल, असं काय आहे की ज्यांनी खरंच माझ्या मनामध्ये खूप अहंकार वाढलेला आहे? मी माझ्या जवळच्या लोकांचे, मोठ्यांचे अनुभवाचे, त्यांनी दिलेल्या अनुभवाचे महत्व कमी करत आहे का? त्या अहंकाराने मी यांचं महत्व, माझ्या जवळचे लोक मला कसपटा समान वाटायला लागलेले आहेत, मोठ्यांचे अनुभवाचे बोल मी दुर्लक्ष करत आहे. असा कुठलं यश आहे का की ज्याचा माझ्या अगदी डोक्यामध्ये हवा गेली आहे? साधी भाषा वापरायची म्हणजे तर डोक्यात हवा गेलेली आहे. असा कुठलं यश आहे का? माझ्या शब्दांनी आणि या सगळ्या अहंकारामध्ये मी माझ्या शब्दांनी किंवा माझ्या कृतीने बऱ्याच जणांना दुःख तर दिलं नाही ना? हा प्रश्न स्वतःलाच आपण विचारून बघायला पाहिजे. कारण अनेक वेळेला शत्रू बाहेरचा नसतो,
तर तो आपल्या अहंकारामध्ये लपलेला शत्रू असतो. म्हणून यादवांच्या अंताचा संदेश असा आहे, सामर्थ्य मिळाल्यानंतर नम्रता वाढली पाहिजे, कारण अहंकाराने मिळालेले साम्राज्य काळाच्या ओघात एका क्षणात कोसळू शकते. श्रीकृष्णाने केवळ आपल्याला कसे जगावे हे शिकवले नाही, तर आपल्या जीवनाचा शेवटचा काळही आपण कसा घालवावा हे आपल्याला अत्यंत चांगल्या रीतीने त्यांनी समजावून सांगितले आहे. कारण श्रीकृष्णाच्या जन्मापासून अंतापर्यंत श्रीकृष्णाचा प्रत्येक क्षण मानव जातीसाठी उपदेश आहे. बालरूपातल्या श्रीकृष्णाने गोकुळाला आनंद दिला, द्वारकेचा राजा म्हणून त्यांनी समाजाचं रक्षण केलं, कुरुक्षेत्रावर अर्जुनाच्या बरोबर आपल्याला पण जीवनाचा मार्ग दाखवला. ते श्रीकृष्ण आता आपल्या अवताराच्या अंतिम काळात एका वेगळा संदेश आपल्याला देत आहेत. त्यांनी हा आपल्याला संदेश दिला आहे, तो आधी त्यांनी उद्धवाला दिला आणि यालाच आपण उद्धवानी जो संदेश दिला आहे तो नंतर आपल्या समोर आणला, त्यालाच आपण उद्धव गीता म्हणून ओळखतो. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णांनी अर्जुनाला कर्म, कर्तव्य आणि धर्माचा मार्ग सांगितला, पण उद्धव गीतेमध्ये श्रीकृष्णाने जीवनाच्या अत्यंत खोल सत्याकडे घेऊन जाणारा मार्ग आपल्याला सांगितला. कारण जीवनामध्ये अशी एक वेळ येते की जेव्हा माणसाला बाहेरचे जग जिंकण्यापेक्षा स्वतःला समजून घेणे अत्यंत महत्वाचे होते. उद्धव हे श्रीकृष्णाचे अत्यंत जवळचे प्रिय सखा आणि भक्त होते, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. जेव्हा श्रीकृष्णांना जाणवले की त्यांचा आता पृथ्वीवरचा अवतार समाप्त होणार आहे आणि ती वेळ आता नजीक येत चाललेली आहे, त्यांनी तेव्हा उद्धवाच्या मनामध्ये, आणि हे उद्धवाला कळले त्यावेळेला उद्धवाच्या मनामध्ये अत्यंत दुःख निर्माण झालेले होते. ज्यांच्या सहवासाने जीवन धन्य झाले त्या श्रीकृष्णापासून दूर व्हायची ही कल्पना उद्धवाला सहन होत नव्हती. तेव्हा श्रीकृष्णाने फक्त त्यांचे सांत्वन केले नाही, तर त्यांना जीवनाचे अंतिम सत्य देखील समजावून सांगितले. श्रीकृष्ण उद्धवांना सांगतात, या जगातली प्रत्येक गोष्ट बदलणारी आहे. शरीर बदलते, परिस्थिती बदलते, नाती बदलतात, सुखदुःख बदलत राहते, पण या बदलत्या जगामध्ये फक्त एकच गोष्ट शाश्वत आहे, ती म्हणजे आत्मा. आजच्या माणसाच्या दुःखाचे एक मोठं कारण काय आहे, तर तो बदलणाऱ्या गोष्टींना जास्त महत्व देतो आणि त्यांनाच तो ते कायमच समजतो, आणि जे शाश्वत आहे, जे कधीही बदलणार नाही, त्याच्याकडे तो दुर्लक्ष करतो. ज्या गोष्टी एक दिवस आपल्याकडून दूर जाणार आहेत, त्यांच्याशी आपण इतके जोडले जातो, त्या दूर गेल्यानंतर आपले मन तुटते. म्हणजे बऱ्याच वेळेला व्यक्ती असतात किंवा एखादी जागा असते, एखादं आपलं घर असतं, त्याच्यापासून आपण दूर जाताना आपलं मन खूप तुटतं. आपल्या जीवनामध्ये आपण नेहमी पाहतो, माणूस पैसा कमवतो, घर बांधतो, नाती जोडतो, प्रतिष्ठा मिळवतो, या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत. जगण्यासाठी या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत. श्रीकृष्ण आपल्याला कधीच म्हणाले नाहीत की तुम्ही संसार सोडून लगेच वैराग्य पत्करा किंवा संन्यास घ्या म्हणून. त्यांनी संसार सोडायला सांगितला नाही, संसार करायला सांगितला, पण तो कोणत्या मार्गाने करायला सांगितला हे मात्र आपण विसरून गेलो. ते सांगतात, या गोष्टीचा उपयोग करा, त्याच्यामध्ये अडकून पडू नका, उपभोग घ्या, पण त्याच्यामध्ये इतके अडकून पडू नका की ती गोष्ट आपल्यापासून दूर जाताना तुम्हाला ती वेदना तुम्हाला सहन कधी होणार नाही, इतकेही त्या गोष्टींमध्ये अडकून पडू नका. कमळ जसं पाण्यामध्ये राहतं, पण ते पाण्याने कधीच भिजत नाही, तसे संसारात राहा. शरीर संसारात राहू देत, पण तुमचं मन मात्र परमेश्वराशी जोडा. उद्धव गीतेचा सर्वात मोठा संदेश आहे, आसक्ती कमी करा आणि भक्ती वाढवा. आसक्ती म्हणजे एका गोष्टीशिवाय आपण जगूच शकणार नाही ही भावना, आणि अशी होणारी मनाची अवस्था. जेव्हा एखादी गोष्ट आपल्यासाठी इतकी मोठी होते की तिच्याशिवाय आपलं जीवन निरर्थक वाटायला लागतं, तेव्हा खरी दुःखाची सुरुवात झालेली असते. मग ते कुठली पण असू शकतं, ते नातं असू शकतं, तो पैसा असू शकतो, ती प्रॉपर्टी असू शकते,
ती सत्ता असू शकते, काहीही असू शकतं. तिच्याशिवाय मी आता जगूच शकणार नाही, असे ज्या वेळेला वाटायला लागते, त्यावेळेला दुःखाची खरी सुरुवात तिथून झालेली असते. आज अनेक लोक मानसिक तणावामध्ये आहेत. आपण बघतोय, आपल्या आजूबाजूला बघतोय. आपली पिढी पण मानसिक तणावात आहे. तरुण, प्रौढ, वृद्ध सगळे मानसिक तणावामध्ये आहेत. कारण त्यांच्या अपेक्षा खूप वाढलेल्या आहेत. लोकांनी मला समजून घ्यावे, सगळं माझ्या मनासारखं व्हावं, माझ्या आयुष्यात कधीही दुःख येऊ नये. पण जीवनाचा नियम असा नाहीये ना. सुख आणि दुःख हे दोन्हीही येणार आहे. आज तुमच्याजवळ जी गोष्ट आहे ती तुमच्याकडून निघून जाऊन दुसऱ्याकडे जाणार आहे. आज तुमच्याकडे सत्ता आहे, ती सत्ता जाईल, तिचा एक ठराविक काळ असतो. त्यानंतर तुम्हाला तिथून हलावं लागेल. त्या जागेवर दुसरं कोणीतरी येईल. पैसा आज तुमच्याकडे भरपूर आहे, काही कारणाने तुमच्याकडचा पैसा कमी पण होऊ शकतो. म्हणजे हे सतत चक्र चालू राहणार आहे. श्रीकृष्ण उद्धवाला सांगतात, मनाला परमेश्वराशी जोडलं तर बाहेरची परिस्थिती बदलली तरी आतली अशांतता कायम टिकून राहते. आजच्या काळासाठी हे किती आवश्यक आहे की नाही. कारण माणूस बाहेरच्या जगाशी सतत जोडलेला असतो, पण आपल्या मनापासून तो तेवढाच दूर जातो. जितका तो बाहेरच्या लोकांशी जोडला गेलेला आहे, तेवढा तो मनापासून, आपल्या स्वतःच्या मनापासून दूर गेलेला आहे. हजारो लोकांशी संवाद आहेत. हजारो लोकांशी माफ करा, थोडा वेळ थोडा वेळ लागला, माफ करा. हजारो लोकांशी संपर्क आहे, पण स्वतःशी संवाद नाहीये. तुम्ही बाहेर, तुमचे भरपूर आहेत लोक, खूप लोक आहेत तुमच्या संपर्कामध्ये, तुमचं मित्रमंडळ प्रचंड आहे. पण तुम्ही त्यांच्याशी संवाद ठेवता, उठल्यापासून झोपेपर्यंत त्यांच्याशी काही ना काही कारणाने तुमचा बोलणं होतं. पण तुम्ही स्वतःशी कितीदा बोलता? विचार करून सांगा. तुम्ही दिवसभरातले 5 मिनिट तरी देखील शांतपणे बसून स्वतःशी संवाद साधता का? तुमच्या मनाला काय वाटतंय याचा तुम्ही कधी विचार केला? एखादी गोष्ट तुमच्या मनाला खटकली आहे म्हणून तुम्ही ती करायची नाही, असा विचार तुमच्या मनाशी चर्चा करून करता? नाही होत. तुमच्या मनाशी तुमचा संवाद शून्य आहे. माहिती खूप आहे, आजच्या पिढीला आहे, भरपूर माहिती आहे, पण आत्मचिंतन कमी झालेलं आहे. त्या माहितीचा सदुपयोग खूप कमी झालेला आहे. उद्धव गीता आपल्याला भक्तीचा खरा अर्थ समजावून सांगते. भक्ती म्हणजे फक्त देवासमोर मागणं नाहीये. भक्ती म्हणजे आपल्या जीवनातली प्रत्येक कृती देवाला समर्पित करणं आहे. मी हे जे करते, हे तुझ्या पायाशी, मी जे हे करतोय हे तुझ्या पायाशी अर्पण करतो, हे म्हणणं म्हणजे खऱ्या अर्थाने भक्ती आहे. आपले काम, जे तुम्ही काम करताय ते काम प्रामाणिकपणाने करा. आपल्या आजूबाजूच्या सगळ्या लोकांशी प्रेमाने वागा. कुठलाही मनामध्ये द्वेष ठेवू नका. कितीही तुम्हाला समोरच्या व्यक्तीने दुखवलेलं असेल तर मनातला द्वेष काढून त्या व्यक्तीला माफ करा. भले तुम्ही त्या व्यक्तीशी नंतर संबंध ठेवू नका, पण मनातला द्वेष दूर करा. कारण त्या द्वेषाने तुमचं आयुष्य जळत राहतं. आणि प्रत्येक परिस्थितीमध्ये परमेश्वरावर विश्वास ठेवा, हीच खरी भक्ती आहे. आजच्या कलियुगातील माणसासाठी उद्धव गीतेचा संदेश असा आहे, जीवनामध्ये सर्व मिळवण्यापेक्षा मनाची शांती मिळवणे अत्यंत महत्वाचं आहे. तरुण पिढीसाठी तर मी खास करून सांगेन, तरुण पिढीकडे अमाप पैसा आहे. आज त्यांचे पॅकेजेस बघितल्यानंतर खरंच खूप आश्चर्य वाटतं. तेवढीच त्यांना मेहनत पण आहे, नाही असं नाही. 14-14, 15-15 तास त्यांना काम करावं लागतं. त्यावेळेला त्यांना लाखोमध्ये पगार मिळतो. आपल्या वेळेला तसं नव्हतं. आपल्याला 1000 मध्ये पगार मिळायचा आपल्या काळामध्ये. पण त्यांची मनाची शांती जर बघितली तर खरंच कमी झालेली आहे. कारण बाहेरचं वैभव कितीही मोठं असलं, तुमच्याकडे सगळं ऐश्वर आहे, सगळं आहे, पण ते उपभोगण्यासाठी तुमच्या मनामध्ये जर शांतता नसेल तर त्या प्रत्येक गोष्टीचा उपभोग तुम्ही शांत मनाने, प्रसन्न मनाने घेऊ शकत नाही. मनामध्ये भक्ती आणि समाधान असेल,
तर साधं जीवन देखील तुम्ही आनंदाने जगू शकता. आज आपण एक स्वतःला प्रश्न विचारूया. ज्या गोष्टीची मी इतकी चिंता करतो किंवा करते, त्या खरंच माझ्याबरोबर कायम राहणार आहेत? माझ्या जीवनामध्ये हे सगळं आहे, पण माझ्या जीवनामध्ये परमेश्वरासाठी किती जागा आहे? दिवसातल्या 24 तासामध्ये मी परमेश्वरासाठी किती वेळ काढतो किंवा काढते? मी फक्त सुखाच्या वेळी देवाला आठवतो, का दुःखाच्या वेळी पण सुखाच्या वेळीच देवाला आठवतो? माफ करा, चुकीच्या पद्धतीने सांगितलं गेलं. मी दुःखाच्या वेळीच देवाला आठवतो का सुखाच्या वेळी पण मी देवाला आठवतो? श्रीकृष्णाने उद्धवाला सांगितलेला संदेश आजही तितका सत्य आहे. कारण काळ बदलला, जीवनशैली बदलली, पण माणसाच्या मनातला मोह, भीती आणि दुःख आजही तसंच आहे. म्हणून श्रीकृष्णाचा प्रत्येक शब्द आजही आपल्याला मार्ग दाखवतो. जगामध्ये राहा, पण जगाला तुमच्या मनावर राज्य करू देऊ नका. कर्तव्य करा, पण अहंकार करू नका. प्रेम करा, पण आसक्ती ठेवू नका. आणि प्रत्येक क्षणी तुमच्या सुखदुःखामध्ये परमेश्वराचं मात्र स्मरण करत राहा. कलियुगामध्ये श्रीकृष्णाची नितांत गरज आहे. श्रीकृष्णाचे संपूर्ण जर जीवन आपण पाहिले ना, तर प्रत्येक टप्प्यावर आपल्याला खूप वेगळा संदेश मिळतो. गोकुळातील बालकृष्णाने आपल्याला आनंद आणि प्रेम, निखळ आनंद आणि प्रेम शिकवलं. गोवर्धन धारणेतून विश्वास आणि नम्रता शिकवली. कंसवधातून अधर्माचा अंत आणि धैर्य शिकवले. महाभारतातून कर्तव्याचा मार्ग दाखवला. भगवद्गीतेतून जीवनाचे ज्ञान दिले आणि अवतार समाप्तीच्या प्रसंगातून श्रीकृष्ण आपल्याला जीवनातलं सगळ्यात मोठं सत्य समजावून सांगतात. ते सत्य म्हणजे जे या जगात जन्माला येते त्याचा अंत निश्चित आहे. तरीही मरणाची भीती प्रत्येकाच्या मनामध्ये असते. माहिती आहे कधी ना कधीतरी आपल्याला मृत्यू येणार आहे. कधी येणार आहे माहित नाही, पण तरीही माणूस मरणाला घाबरतो. मरणाचा विषय निघाला तरी देखील माणूस तो विषय टाळतो. जन्माचा विषय तुम्ही आनंदाने चर्चा करता, मग मरणाच्या विषयाबद्दल का नाही करू शकत? मरण पण तेवढ्याच आनंदाने वाट बघा ना मरणाची पण. मान्य आहे मला की सांगणं खूप सोपं आहे, पण प्रयत्न करायला काय हरकत आहे? सत्य, धर्म आणि परमेश्वराचा संदेश कधीही नष्ट होत नसतो. श्रीकृष्णाच्या अवतार समाप्तीचा प्रसंग अत्यंत गंभीर आहे. द्वारकेतील यादव कुळाचा अंत झाल्यानंतर श्रीकृष्णाने जाणले की आता त्यांच्या अवतार समाप्तीची वेळ आलेली आहे, जवळ आलेली आहे. ज्या उद्देशाने त्यांनी अवतार घेतला, धर्माची स्थापना केली, अधर्माचा नाश केला, मानवाला जीवनाचा मार्ग दाखवला, तो उद्देश आता पूर्ण झालेला होता. यानंतर त्यांनी पृथ्वीवरील आपली लीला संपवण्याचा निर्णय घेतला. श्रीकृष्ण वनामध्ये गेले, ही सगळी कथा आपल्याला माहिती आहे. शिकाऱ्याच्या बाणाचा तो प्रसंग घडला. शिकाऱ्याचे नाव जरा होते. काही कथांमध्ये असे वर्णन येते की जरा नावाच्या शिकाऱ्याने श्रीकृष्णाच्या चरणाला हरण समजून बाण मारला. जेव्हा त्याला ते सत्य समजले त्यावेळेला तो अत्यंत दुःखी झाला, पण श्रीकृष्णाने त्याला दोष दिला नाही, उलट त्याला क्षमा केली, त्याचे सांत्वन केले. यातून आपल्याला खूप मोठा एक संदेश श्रीकृष्ण देतात. परमात्म्याच्या दृष्टीने सूड नाही तर करुणा महत्वाची आहे. म्हणजे आता यापुढे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा किंवा यापूर्वी तुम्हाला खरंच कोणी खूप दुखवलेलं आहे, तुमचा दोष नसताना, तुमचा गुन्हा नसताना एखाद्याने तुम्हाला प्रचंड त्रास दिलेला आहे, तर त्याचा सूड घेण्याचा विचार सोडून द्या. त्याला त्याच्या कर्मावर सोडून द्या. भगवंत निर्णय करतील त्याच्या कर्माचं. तुम्ही करुणा दाखवून त्याला मनाने पूर्णपणे माफ करून टाका आणि आपला मार्ग पुढे सरकून निघून जा. अशा प्रसंगातून एक गहन विचार समोर येतो की श्रीकृष्णाच्या परम अवताराने देखील आपले शरीर सोडले. आपण तर साधी माणसं आहोत, आज ना उद्या आपल्याला हे शरीर सोडून जावेच लागणार आहे. याचा अर्थ काय येतोय? याचा अर्थ हाच आहे, शरीर नश्वर आहे. आपण कितीही मोठे असलो, आपण कितीही संपत्ती, ऐश्वर्य,
प्रसिद्धी मिळवली तरी एक दिवस शरीराचा प्रवास आपल्याला संपवावा लागणार आहे. शरीर इथेच सोडून आपला आत्मा वैकुंठाला जाणार आहे. मग आपण या जीवनामध्ये केलेली कर्मे, दिलेलं प्रेम, केलेली सेवा, जगाला दिलेला चांगला विचार हेच खरे अमर राहणार आहे. शरीर तर नश्वर आहे, ते जळून जाणार आहे. मग राहणार काय आहे? तुमच्या पश्चामध्ये फक्त याच गोष्टी राहणार आहेत. तुम्ही चांगली जीवनामध्ये केलेली कामं, लोकांची केलेली सेवा, तुम्ही लोकांना दिलेले चांगले विचार, चांगले जे वागलेले असतात तुम्ही ही सगळी गोष्ट अमर राहणार आहे. पण आजकालच्या काळामध्ये माणूस शरीर, पैसा आणि बाह्य यश यामध्ये प्रचंड अडकलेला असतो. माणूस स्वतःला कधीच काही विचारत नाही की मी किती कमवले. यापेक्षा हे तर प्रत्येकाला वाटतं मी खूप कमवलंय, मी एवढं आतापर्यंतच्या आयुष्यामध्ये रिटायर झाल्यानंतर माझी प्रॉपर्टी एवढी होती. बरेच जण आपण बघतो पण सहज म्हणून आपण जरी कधी कुठे बसलो, थोडस इकडचं तिकडच्या गप्पा होतात आणि स्वतःचं स्वकौतुक अहंकाराने सांगणं सुरू होतं. माझे 2 बंगले आहेत, 4 फ्लॅट आहेत, बँक बॅलन्स एवढा, 4 गाड्या आहेत, सोनं इतकं किलो आहे, चांदी इतकं किलो आहे. इथे सगळं सुरू होतं. म्हणजे स्वकौतुक, मी ब्रँडेड कपडेच घालतो किंवा घालते, हे जे सगळं सांगणं होतं की हे मी कमवलं. पण यापेक्षा महत्वाचा प्रश्न कधी कोणीही स्वतःला विचारलाय? मी किती चांगला वागलो किंवा वागले? माझ्या वागण्यामुळे मी किती लोकांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण केला, हास्य निर्माण केलं, त्यांना निखळता दिली, त्यांचं थोड्या वेळाकरता त्यांच्या चेहऱ्यावरचं दुःख नाहीसं केलं, असं मी कितीसं वागलो? मी जर समजा उद्या किंवा आज निघून गेलो किंवा गेले, तर किती लोक मला माझ्या गुणांनी आठवतील का अवगुणांनी आठवतील? आता बऱ्याच वेळेला असं होतं की गेल्यानंतर बरं झालं बाबा, ही व्यक्ती गेली, भयंकर त्रासदायक व्यक्ती होती, अशी म्हणायची वेळ येते. असे बरेच लोक वागतात. त्यामुळे श्रीकृष्ण आपल्याला असं सांगतात की गेल्यानंतर लोकांनी तुमची अनेकदा आठवण काढली पाहिजे. जसं आजही आपण आपल्या सततच्या बोलण्यामध्ये श्रीकृष्णांची आठवण काढतो. आपण त्यांची बरोबरी नाही करू शकत, पण थोड्याफार फरकाने तरी दिवसभराच्या कुठल्या ना कुठल्या घटनेमध्ये अरे त्या व्यक्तीमुळे आपण हे केलं, त्या व्यक्तीमुळे आपल्यामध्ये हे परिवर्तन झालं, त्या व्यक्तीमुळे हे सगळं घडत होतं, असे चांगले उद्गार निघावेत, असं वागणं तुम्ही ठेवलं पाहिजे. श्रीकृष्णाचा अवतार आपल्याला हाच विचार देतो. श्रीकृष्ण परम धामाला गेले असे म्हणणे कधीही योग्य नाही. कारण श्रीकृष्ण काही फक्त शरीराचे नाव नव्हतं. श्रीकृष्ण म्हणजे धर्माचा मार्ग, श्रीकृष्ण म्हणजे संकटामध्ये धैर्य, श्रीकृष्ण म्हणजे निस्वार्थ प्रेम, श्रीकृष्ण म्हणजे योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची बुद्धी, श्रीकृष्ण म्हणजे मन अंधारामध्ये असताना दाखवणारा प्रकाश. म्हणूनच श्रीकृष्ण आजही जिवंत आहेत. प्रत्येकांच्या विचारामध्ये, शिकवणीमध्ये, भक्तांच्या हृदयामध्ये आणि जीवन जगण्याच्या कलेमध्ये. भगवद्गीतेतून तर श्रीकृष्ण आजही आपल्यामध्ये आहेत. उद्धव गीतेतून श्रीकृष्ण आजही आपल्यामध्ये आहेत. आता फक्त प्रश्न असा आहे की आपण यातून काय घेतलं? फक्त कथा ऐकली का आपण ही सगळी, का जीवन बदलण्यासाठी म्हणून आपण यातला संदेश खरंच घ्यायचा ठरवलं आहे? जर कृष्ण जन्माचा संदेश आपल्याला समजला असेल, आतापर्यंत मी हा जो सगळा आता हा भाग संपत आलेला आहे, फक्त एक थोडासा भाग मी वेगळ्या पद्धतीने अजून करणार आहे, पण हा श्रीकृष्ण अवतार इथेच संपत आहे. तर या कथेतून आपण काय घेतले? काही फक्त कथा म्हणून ऐकली का फक्त हा भगवंतांचा आगळा वेगळा अवताराचा राजश्रीचा प्रयत्न म्हणून ऐकला? जर कृष्ण जन्माचा संदेश आपल्याला समजला असेल तर संकटामध्ये विश्वास ठेवायला शिका. जर बाललीलेचा संदेश आपल्याला समजला असेल तर आपल्या मनातला बाल आनंद अजूनही निर्माण करा आणि तो जपायला शिका. कालिया मर्दम जर तुम्हाला समजलं असेल तर मनातले विषारी विचार खरंच दूर करा. गोवर्धन धारण समजले असेल तर अहंकार सोडून द्या
आणि जर भगवद्गीता समजली असेल तर कर्तव्याच्या मार्गावर स्थिर राहा. आजच्या कलियुगामध्ये श्रीकृष्णाची गरज का आहे? कारण आज माणसाकडे साधने आहेत, पण समाधान खूप कमी झालं आहे. ज्ञान माहिती आहे, पण खरं ज्ञान नाहीये. नुसतीच माहिती आहे, कारण गुगल देतं, AI देतं, सगळंच देतं, ChatGPT देतं, खूप माहिती देतं तुम्हाला. पण ज्ञान, सखोल ज्ञान, त्याच्या खोलामध्ये जाऊन त्याचा अर्थ समजून घेणं, याला ज्ञान म्हणतात. ते ज्ञान कमी आहे. संपर्क आहेत अनेकांशी जगभरामध्ये, जगाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंतच्या लोकांशी तुमचे संपर्क आहेत. पण जवळीक आहे का? मनातली जवळीक आहे का? तुम्ही हक्काने कोणाला मनातलं काही सांगू शकता का? नाही. आता तसं राहिलेलं नाहीये. अशा वेळी श्रीकृष्णाचा संदेश परत आपल्याला स्वतःकडे घेऊन येतो. शेवटी श्रीकृष्ण आपल्याला एकच गोष्ट शिकवतात. जीवनात भूमिका बदलतील, परिस्थिती बदलेल, लोक बदलतील, पण आपले सत्य, आपली भक्ती आणि आपली चांगली कर्म कधीही सोडू नका. कारण शरीराचा अंत होतो, पण सद्गुणांचा कधीही अंत होत नाही. नाव विसरलं जाऊ शकतं, पण तुम्ही दिलेलं, तुमचं कदाचित उद्या मी निघून गेले, माझं नाव कदाचित तुमच्या मनपटलावरून पुसून जाईल, पण कदाचित कधीतरी तुमच्या मनामध्ये येईल की राजश्रीनी आम्हाला हे भक्तिरूपी प्रेम दिलेलं होतं, की हा भक्तीचा मार्ग राजश्रीनी आम्हाला दाखवलेला होता. हा विचार तुमच्या मनामध्ये येईल. असे प्रेम तुम्ही सगळ्यांवर करा की ते प्रेम नाव विसरलं जाऊ देत, पण त्या व्यक्तीने आम्हाला प्रेम दिलेलं होतं, हे प्रेम आपण कधी विसरू शकणार नाहीत. अवताराची लीला जरी संपली तरी भगवंतांचा संदेश युगानुयुगे मानवाला मार्ग दाखवत राहणार आहे. श्रीकृष्णाचा अवतार हा भाग इथे संपत आहे, पण एक अत्यंत महत्वाचा मी एक थोडासा वेगळा उपदेश तिन्ही प्रौढ, म्हणजे तरुण, प्रौढ आणि वृद्ध या तिघांसाठी केलेला आहे. हा अजून यामध्ये जरा वेगळ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. हा आता आपण थोडीशी विश्रांती घेऊन करूयात, कारण हे जर मी केलं तर 1 तासाचा भाग होईल आणि तो थोडा आपल्याला कंटाळवाणा होईल. म्हणून आत्ता झालेला भाग मी इथेच थांबवत आहे. त्यानंतर खऱ्या अर्थाने कलियुगामध्ये श्रीकृष्णाची गरज कशी आहे, हा भाग मी बनवलेला आहे. तो भाग झाल्यानंतर मात्र आपण हा श्रीकृष्ण अवतार, भगवंतांचा 8वा अवतार इथेच संपवणार आहोत. तोपर्यंत मी थोड्या वेळात येते आपल्या समोर. तोपर्यंत आपण श्रीकृष्ण नामाचा अखंड जप करत राहा. श्रीकृष्णाय नमः.